नमस्कार, लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजना, या महिलांना मिळणार 3000 रुपये। पहा सविस्तर माहिती। लाडकी बहीण योजना ही शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेतून राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत। महत्त्वाचे म्हणजे त्या काळात या योजनेचे पैसे वाढणार आहेत। लाडक्या बहिणींना पुढील काळात या योजनेअंतर्गत 2100 रुपयांचा लाभ दिला जाणार आहे। आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 तसेच जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 2025 अशा 9 महिन्याचा लाभ मिळाला आहे। महत्त्वाचे म्हणजे येत्या काही दिवसांनी या योजनेचा एप्रिल महिन्याचा लाभही खात्यात जमा होणार आहे। दरम्यान आता आगामी एप्रिल महिन्याच्या हप्त्यांबाबतच आज एक नवीन अपडेट हाती आले आहे। ती म्हणजे एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबत राज्यातील काही महिलांना 1500 रुपयांऐवजी 3000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। अशा परिस्थितीत आता आपण या योजनेमधून एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबत कोणत्या महिलांना 3000 रुपयाचा लाभ मिळणार याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ। कोणत्या महिलांना मिळणार 3000चा लाभ? राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता येत्या काही दिवसांनी खात्यात जमा केला जाणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजेच 30 एप्रिल 2025 रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात हा हप्ता जमा होणार आहे। यामुळे लाडक्या बहिणींना अक्षय तृतीयेची मोठी भेट मिळणार आहे। पण यासोबत काही महिलांना 3000 रुपये मिळतील असा दावा केला जातोय। महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात मोठी माहिती दिली आहे। खरे तर या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतात, पण यावेळी काही महिलांना 3000 रुपये मिळण्याची देखील शक्यता आहे। ज्या महिलांना मार्चचा हप्ता मिळालेला नाही त्यांना एप्रिल सोबत एकत्र याचा लाभ दिला जाणार आहे। वास्तविक काही तांत्रिक कारणांमुळे काही महिलांचे हप्ते रखडले होते। यामुळे आता या अशा महिलांना एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबतच 3000 रुपयांचा देखील लाभ मिळणार आहे। सध्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा नियमितपणे 1500 रुपयांचा लाभ दिला जात आहे। निवडणुकीपूर्वी महिलांना 2100 रुपये देण्याचे महायुतीचे आश्वासन अजून पूर्ण करण्यात आलेले नाही। या योजनेतून निकषांबाहेर लाभ घेणाऱ्या काही महिलांची नावे वगळण्यात आली असून आता त्यांना यापुढे लाभ मिळणार नाही। योजनेच्या बंद होण्याच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण देताना स्पष्ट सांगितले की राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे आणि ही योजना बंद करणार नाही। त्यामुळे महिलांना दरमहा मिळणाऱ्या या आर्थिक मदतीचा लाभ पुढेही सतत मिळत राहणार आहे। नक्कीच या योजनेतून महिलांना 3000 रुपयाचा लाभ मिळाला तर त्यांना मोठा दिलासाच भेटणार आहे। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारच्या नवनवीन महत्त्वपूर्ण सरकारच्या योजनांविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा। धन्यवाद।